नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अनुमधू किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी, झटपट आणि सगळ्यांची आवडती शेवभाजी। ही भाजी अगदी कमी साहित्यात घरच्या घरी चविष्ट तयार करता येते। शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी 1 कप जाड शेव घेतली। आता फोडणी तयार करू। एका कढईत 2 चमचे तेल गरम करून यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घालायचं। फोडणी तडतडली की यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट परतून घ्यायची। 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं खलबत्त्यात ठेचून घेतलं आहे। मग यात 7-8 कढीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। 2 मोठे कांदे आहेत। कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा नीट परतला की भाजीचा बेस खूप छान बनतो। कांदा परतला की यात 1 चमचा बेसन पीठ खमंग भाजून घ्यायचं। बेसन पिठामुळे भाजीला घट्टपणा येतो आणि भाजी खूप चविष्ट बनते। बेसन पीठ या कांद्यासोबत छान परतून घेऊ। आता यात टोमॅटोची पेस्ट घालून 2 मिनिटं परतून घेऊ। एका मोठ्या टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी करून घेतली आहे। आता यात काही मसाले ऍड करूया। 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, थोडीशी कस्तुरी मेथी घालून छान परतून घेऊ। मसाले जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून 2 मिनिटं एक वाफ काढायची। साधारण 2 मिनिटांनी पहा मसाल्यांना छान तेल सुटलंय। आता यात 1 ते 1.5 कप पाणी घालायचं आणि मध्यम आचेवर भाजी उकळू द्यायची। जर भाजी तुम्हाला पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी वाढू शकता। भाजीला उकळी आली की गॅस कमी करून यात चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा गरम मसाला घालून मिक्स करू। मग पुन्हा यावर झाकण ठेवून 2 मिनिटं एक वाफ काढायची। साधारण 2 मिनिटांनी पहा भाजीला छान तरी आलीये। आता यात जाड शेव घालून हलक्या हाताने मिक्स करायचं। शेव घातल्यानंतर भाजी लगेच घट्ट होते, त्यामुळे जास्त वेळ उकळू नका। फक्त 10-15 सेकंद मिक्स करा आणि गॅस बंद करा। वरून ताजी कोथिंबीर टाका। अगदी काही मिनिटात स्वादिष्ट शेवभाजी तयार आहे। ही गरमागरम भाजी तुम्ही चपाती, भाकरी, रोटी, नान किंवा भातासोबत खाऊ शकता। अतिशय चविष्ट लागते। भाजीला काही नसेल तर तुम्ही झटपट ही भाजी बनवू शकता। आता तुम्हाला काही खास टिप्स सांगते। शेवभाजी नेहमी जाड शेवनेच करा, पातळ शेव पटकन वितळते। भाजी खाण्याच्या अगदी जवळ शेव टाकली तर शेवचा क्रंच टिकून राहतो। शेवभाजी अधिक चविष्ट व्हावी असल्यास 1 टीस्पून किचन किंग मसाला वापरू शकता। काय मग आवडली ना रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत।